लांबचे नातेवाईक असतात त्यांना आपण निरोप देतो. पण जे जवळचे असतात, घरातले असतात, जे 10 वर्ष आपल्याशी या परिसरात आपल्या कुटुंबात राहिले, त्यांना निरोप मी म्हणणार नाही. त्यांना हितचिंतक किंवा शुभेच्छा दिन असं म्हणून त्यांना मी आमच्या शाळेच्या वतीने निरोप देणार आहोत किंवा शुभेच्छा देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला मी 4 सूत्र देणार आहेत जीवनाची. आता मुलांना काय वाटत असेल, जयंत सर गणित शिकवतात तिथे पण सूत्र, इथे पण सूत्र, पण हे सूत्र जीवनाचे आहेत. कसले आहेत? आता तुम्ही एक पाऊल पुढे टाकणार आहेत. आता मी इथे उभा आहे, एक पाऊल टाकलं तर पडेन, न बघता जर टाकलं तर कदाचित पडेन की नाही. मग तसं आपण ही जीवनाची सूत्र जर साकारली तर योग्य दिशेने तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. तुम्ही पडणार नाही. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं आहे ना? छान. आणि प्रत्येकाला वाटतं की मी यशस्वी झालंच पाहिजे. तर पहिलं सूत्र आहे संस्कार. मित्र, संस्कार हे जीवनामध्ये फार महत्वाचे आहे. शिवाजी थोर का झाले? हिंदवी स्वराज्य स्थापन का केलं त्यांनी? त्यांच्यावर संस्कार आईचे होते, त्यांच्यावर वडिलांचे संस्कार होते, त्यांच्यावर दादाजी कोंडे गुरुचे संस्कार होते, आणि म्हणून आज ते मोठे झाले. त्यांना आईने, त्यांच्या गुरुने रामायण महाभारत अशा गोष्टी सांगितल्या. या उच्च नेत्यांचे संस्कार दिले, आणि असेच आज नेते हे नेते किंवा इतर हे सुद्धा पुढे जात आहेत. का? तर संस्कार फार महत्त्वाचे आहे. म्हणून तुम्ही आई वडिलांचा माना, मोठ्यांचा आदर करा. रस्त्याला कोण मोठे काका अंकल भेटले, म्हातारे आजोबा भेटले, त्यांना नमस्कार करा, त्यांची विचारपूस करा. जीवनामध्ये संस्कार फार पुढे जातात. तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला गेले, मुलाखतीला गेले, तर तुम्ही कसे जाता, कसे रिस्पेक्ट देता, म्हणून तुम्हाला मी आधी सुरुवातीला आल्यावर काय नमस्ते केलं. नमस्ते केलं की नाही? मी सुद्धा वर्गात आल्यावर तुम्हाला हात जोडतो, नमस्ते करतो. कारण मी जर संस्कार दिले, मी जर चांगला बोललो, तर तुम्ही मला रिस्पेक्ट द्याल. क्रिया तशी प्रतिक्रिया, टिक फॉर टॅट, एव्हरी ऍक्शन देअर इज रिॲक्शन. आणि याप्रमाणे संस्कारित जीवन जगा. आई वडिलांचा मान राखा. कुठे जाताना आई वडिलांना विचारून जा. संध्याकाळी आल्यानंतर त्यांना विचारा, त्यांचं दर्शन घ्या. हे संस्कार महत्वाचे आहेत. स्वामी विवेकानंद तुम्हाला माहितीच आहे, शिकागो धर्म परिषदेत एकच शब्द बोललेले, तर टाळ्यांचा गडगडाट 10 मिनिटं चालू होता. किती? तिथे आपले भारतीय कोण नव्हते, फक्त स्वामी विवेकानंद होते. फक्त काय बोलले? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. या बंधू भगिनींनी हे संस्कार जगाला दिले. दुसरं सूत्र आहे जीवनामध्ये सल्लागार. तुम्ही जीवनात कंटाळा करायचा नाही. कंटाळा लागेल भाषणाला, तो एक लगेच डोक्यात बोलतो, तर सरांनी पकवायला लावला होता की नवीची पोरं आमची फार वसायला सर, असं केलं का समजायचं का? तुम्ही फार पकवणार तुम्हाला आज पण. हा, कारण दुसरा कार्यक्रम आपल्याकडे आज सांस्कृतिक नाही, नाच नाही, गाणं नाही. त्याच्यामुळे मी बोलणार, अजून कोणाला बोलायचं असेल तर प्राथमिकते पण सर बोलतील. तर दुसरा संस्कार कोणता आहे? आपल्या दुसरं सूत्र आहे सल्लागार. तुम्हाला महाभारतात माहिती आहे, दुर्योधन फार शूर होता, पण त्यांचा सल्ला हा घेणारा हा शकुनी मामा होता. तो कोणाकडून सल्ला घ्यायचा? शकुनी मामाकडून. परंतु अर्जुन आणि कोणाचा सल्ला घेतला? कोणाचा सल्ला घेतला? श्रीकृष्णाचा. सारथी होता तो, आणि योग्य सल्ला त्याच्यानुसार त्यांनी शस्त्र न उचलता युद्ध जिंकलं. लाखो सैनिक कौरवांचं मारले. का? योग्य सल्लागार महत्वाचा आहे. जीवनामध्ये तुम्ही जगत असताना तुमचे हे जीवन जे आहे, तुमचे हे वय हे फरफटणारं जीवन आहे, वय आहे. कधी डोळा कधी फुटेल, कधी सांगता येत नाही. म्हणून योग्य सल्ला घ्या कोणाचा तरी. सल्ला घेतला तरी चॉईस करणे आपल्या हातात आहे, निवड करणे आपल्या हातात आहे. जय होतो का पराजय होतो हे महत्वाचं नाही, पण आपण योग्य मार्गाला जातो का? म्हणून सल्लागार तुम्ही निवडताना, पुढे निवडताना, आता तुम्ही 8वी 9वीची समजा पोरं ते आमचाच सल्ला घेतात, घरचा वाला, पण पुढच्या जीवनाचं जीवन फार मोठे आहे, स्पर्धेचं युग आहे.
आणि या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आपल्याला काय करायचंय? सल्ला फार महत्वाचा आहे. तिसरे जिद्द. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालले नसतात. आकाशात उंच भरारी घेण्यासाठी मेघाची भीती नसावी, की ढगांची भीती नसावी. आणि जिद्द फार महत्वाची. जिद्द, ध्येय. ध्येय जर योग्य असेल, तुम्ही आतापासून ध्येय ठेवलं तर तुम्ही यशस्वी व्हाल. अर्जुनाला फक्त काय दिसत होता माहितीये? बाण मारताना अनेक असे सारथी होते, अनेक योद्धे होते. त्याला पोपटाचा डोळा मारायचा होता. त्यांना सांगितलं काय दिसतं, काय सारथ्यांना? तुम्हाला झाड दिसतं, पूर्ण एरिया, तो आकार दिसतो, पोपट दिसतो. पण अर्जुनाला विचारल्यानंतर द्रोणाचार्याने विचारलं काय दिसतं तुला? मला फक्त तो डोळा दिसतो. कारण का? त्या पोपटाचा डोळा मारायचा असतो. मग तुम्हाला आता काय ध्येय पाहिजे? 3 मार्च परीक्षेचा दिवस. ही पहिली पायरी आहे. काय आहे? अजून तुमच्या पायऱ्या झालेल्या सुरू नाहीत. जेव्हा तुम्ही बोर्डाचा पेपर द्याल तेव्हा ती पहिली पायरी आहे. आणि अशा अनेक पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत. जेव्हा पहिली पायरी यशस्वी होते तेव्हा तुमचं ध्येय गाठता येतं. चीनमध्ये तुम्हाला माहिती आहे, लहान पोरांना बाहुली देतात खेळायला. काय देतात? आपल्याकडे काय देतात? मोटर गाडी. जत्रेत गेला काय देतात ते? पप्पा मला मोटर द्या. आणि काय घेतात? हा, रिमोट वाली. तर तिथे मुलांना बाहुली देतात, मुलींना देत नाही. का? कारण मोठेपणे झाल्यानंतर लहान बाळ त्यांना खेळवता आलं पाहिजे, हे सुद्धा त्यांना नॉलेज दिलं जातं पहिल्यापासून. म्हणून तुमचं ध्येय आतापासून निश्चित करा. 5 वर्ष 6 वर्षाचे असताना त्यांना असं टांगून कसं आणि सोडला तर फटका मारायचा. म्हणून ती जिम्नॅस्टिक मध्ये कसे असतात? बघतात का नाही बरं? तरबेज सुवर्ण पदक जसे मिळवतात ऑलिम्पिक मध्ये. मग आता ध्येय तुम्ही ठरवलं की नाही? अजून ध्येय तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. पप्पा सांगतात इंजिनियर जा, आई सांगते डॉक्टरला जा, अमुक शिक्षक सांगतो इकडे जा. ते मनात धरायचं. पण आपण कशामध्ये तरबेज आहेत? तुम्हाला कमी मार्क्स मिळाले तरी काय हरकत नाही. सगळीच पोरं हुशार नसतात. लता मंगेशकर चांगली नाचू शकत नाही, ऐश्वर्या राज चांगली गायू शकत नाही, मी इथे कुस्ती घेऊ शकत नाही, किंवा अमिताभ बच्चन रनिंग करू शकत नाही. ज्याचं त्याचं हे कारण असतं. प्रत्येक गोष्ट ही एखादाच व्यक्ती सगळ्या याच्यात तरबेज असेल नाही. तुम्ही जरी कमी मार्क, तुम्ही सांगा अमुकला जाम मार्क्स मिळतील, एवढे 60%, 70%, 80% तर मी पास होईल का? पण जी मोठे मोठे साहेब होतात, मोठे मोठे अधिकारी होतात, MPSC वगैरे एक्झाम देऊन, हे सामान्य गटात एवढे. तुम्हाला वाटत असेल का मी मराठी शिकतो, इंग्लिश मधले पोरं फार हुशार असतात, इंग्लिश आहे? काही नाही. असं एक गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो, इंग्लिशचा विषय निघाला म्हणून मी जास्त वेळ बोलणार आहे. ते सजाले ना, म्हणजे जो पण आठवेल तोपर्यंत बोलणार, जसा विषय येईल तसा. कारण आज ऐकायचंच आहे ना, परत ऐकायचं. तुम्ही ऐकणार येणार आहेत का? नाही. हे तर आमच्या दररोज ऐकतात सगळे शिक्षक. माझ्या समोर होते का इथे मैदान असले तरी पण मी त्यांना 5 मिनिटं त्यांना ते बोलत नाही, मीच बोलत असतो. मग आज तुम्ही शेवटचा दिवस आहे, मग ऐकायला पाहिजे की नाही? कंटाळणार का? कारण सुंदर प्रहार आहे, सकाळचं वातावरण आहे, शुद्ध हवामान आहे, वार शनिवार आहे, बजरंगबलीचा वार आहे. आणि अशा प्रकारे आपण सर्व मैदानात बसलेले आहेत, तर किती छान वाटतं. आणि तुमचे रंगी बेरंगी ड्रेस तर यांचे तर डोळ्यात फिरले असतील. कोणाकडे बघू ना, कोणाकडे नाही. तरी बघायचं, गपचूप गपचूप बघा, पण इन्व्हॉल्व्ह होऊ नका. तर मी कुठे इंग्रजीच्या याच्याकडे येत होतो ना, तर असंच म्हणजे विद्यार्थ्याला कमकुवतपणा कधीच मानायचा नाही विद्यार्थ्यांनी. कारण मी याच्यामध्ये अभ्यासात हुशार नाही, मी याच्यामध्ये नाही. एकदा एक असंच मंदिर असतं, मंदिरामध्ये एक 55 वर्षाची व्यक्ती घंटा वाजवणार असते. काय असते? बेल वाजवणारे असते. मंदिर प्रसिद्ध असतं, बाहेरचे परदेशातील लोक, अमेरिकेतील लोक सगळीकडचे येतात. एक दिवशी काय झालं, प्रशासनाने ठरवलं, प्रशासन म्हणजे ऍडमिशन पुजारी वगैरे त्यांची संस्था असते का, मंदिरातील सगळ्या लोकांना काय आलं पाहिजे? इंग्रजी आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? ज्याला इंग्रजी येणार नाही त्याला काढून टाकलं जाईल. त्या 55 वर्षाच्या गृहस्थाला बेल वाजवून त्याला वाटलं की काय
मला तर फक्त घंटाच वाजवायची आहे ना, मला कशाला इंग्रजी यायला पाहिजे. त्याला वाटलं का मला नोकरीवर काढणार नाही, पण प्रशासनाचा नियम अंतिम होता, ज्याला इंग्रजी येत नाही त्याला काढून टाकला जाईल. शेवटी त्या 55 वर्षाच्या गृहस्थाला पण त्या मंदिरातून नोकरीवरून काढून टाकलं. त्याने विचार केला आता करायचं काय. मग त्याने तिथे शेजारी जी ओळखत होती एक चहाची टपरी टाकली. काय ओढायची नाही, चहाची. आपल्याकडे जो तो चिकन सेंटर, याने एखाद्याने चिकन सेंटर टाकला का त्याने पण चिकन सेंटर, दुसरं काय टाकतो का, आणि ताडी विक्री. म्हणजे जीवनामध्ये करायचे तसं मी सांगत नाही, पण दुसरा तो करतो तर ते याचा वडे अमुक मुलगा माझा मित्र समजा टोकरीकडे गेला, अजय गेला इंजिनियरला, तर मला कमी मार्क्स मी पण इंजिनियर झाला. अरे पण इंजिनियरचा अभ्यास पण झेपला पाहिजे, तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात. हा तर ती टपरी त्यांनी टाकली कशाची, छोटीशी चहाची. हळूहळू चहा, आता तो तरबेज चहा चांगला झाला, गिऱ्हाईक जास्त यायला लागली, फार विक्री झाली. हळूहळू त्यांनी मोठं दुकान केलं, हळूहळू फार झालं, आणि शेवटी काय आला, फार मोठं हॉटेल टाकलं त्यांनी. काय टाकलं, फक्त चहाचं हॉटेल, पण लांबून लांबून लोक का, त्यांनी त्याच्यामध्ये कौशल्य दाखवलंय. काहीतरी गेली नोकरी आपली ना, बेल वाजवायची, म्हातारा आहे ना 55 वर्षाचं, पण त्यांनी त्याच्यामध्ये ते काय चहामध्ये जास्त कौशल्य दाखवलं. लांबची लांबची लोक यायला. असंच एक दिवशी अमेरिकेतील पाहुणे आले मंदिराला भेट द्यायला. मग तिथे चहा पाजलं, फार जण आवडला चहा, कारण कधी टेस्ट घेतलेली असेल त्यांनी अशी चहाची. तुम्हाला पण काही हॉटेलमध्ये आवडतं की नाही, तुम्हाला चायनीज आवडतं, काय आवडतं, चायनीज खायचं. कोणता रोग होतो, कोणता रोग होतो, आता चीन मध्ये कोणता रोग आलेला आहे, कोरोना. तर तो प्रश्न वेगळा, पण जास्तीत जास्त चायनीज का खाऊ नये, मी विज्ञान वाचतो, त्याच्यात रंग टाकलेले असतात आणि रंग शरीराला घातक ठरतात. म्हणून तुम्हाला आता बघा केस पिकले, कोणाच्या दाढा दुखतात, कोणाच्या पोटात दुखतं, कोणाचं काय, तर हा हळूहळू तो साईड इफेक्ट होतो. मग अमेरिकेतील ते आल्यानंतर त्या पाहुण्याने विचारलं चहा, मग याचे मालिक कोण आहेत हॉटेलचे, त्या माणसाला बोलवलं. तो माणूस मराठीत बोलायचा, ते इंग्रजीत बोलायचं. त्या हॉटेलच्या शेजारी एक व्यक्ती होते म्हणजे त्याचे मित्र, का तुम्ही त्यांच्याशी इंग्रजी बोला, तुम्हाला मराठी येत आहे, इंग्रजी येत नाही का. त्यांना कसं समजेल, त्यांनी चूप बसा, चूप बस, मला आज मराठी येतं म्हणून मी आज एवढा मोठा हॉटेलचा मालक आहे. जर इंग्रजी आला असतं तर घंटा वाजवत बसलो असतो. हा भाग वेगळा, घ्यायचा की ठेवायचा हे आपलं आपलं आहे. जीवनात जगण्यासाठी सांगितलं ना, जिद्द ध्येय हे फार महत्वाचं आहे. सल्लागार झालं, ध्येय झालं, संस्कार झालं, तर अशा प्रकारे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला हे मार्ग, ही सूत्र अवलंबले पाहिजे. लैला मालीची गोष्ट माहिती तुम्हाला, लैला मजनू, हा नाही माहिती, जुना चित्रपट येतो, मी पण पाहिलेला नाही, पण एक आठवण साधारण लैला मजनू वगैरे मराठी भाषेत शिक्षक बोलतात. लैला मजनू एखादा पाठ पण असेल त्यांना धडा, तर तो मजनू असा असतो ना, तो सतत लैला 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 करत असतो. काय करत असतो, का त्याला लैला मिळावे म्हणून. हा असायचा नाही, त्याचं ते ध्येय होतं का, लैला लैला, सतत उठता बसता लैला. तुम्हाला पण आता पुस्तक वाचताना काहीतरी दिसत असेल, कधी कधी आठवत असेल, ते पुसून टाकायचं. काय करायचं, एकच ध्येय ठेवायचं, हे जर मी पाहिलं, हे लैला दिसली तर मी नापास होईल, पहिल्या पावलातच माझा, मी पहिल्या पावलात पडेल, असं मनात करायचं. हा ठरलं ना, तर तो लैला लैला देव शेवटी प्रसन्न झाले, आणि एक दिवशी देव आले तिथे. अरे तू लैला लैला का करतो, त्यांना त्याने लैला चालू ठेवलं. शेवटी देवाने वर दिला, तुला लैला मिळेल, आणि त्याला लैला मिळाली. सांगायचं एवढं नाही की त्यांनी जिद्द ठेवली, दुसरीकडे त्याचं लक्ष होतं का, महिन्याकडे लक्ष होतं का, लैलाकडेच लक्ष होतं, म्हणजे त्याची जिद्द होती ती त्याला मिळाली. तसंच तुम्ही काहीतरी करा, का मला अमुक अमुक चांगल्या प्रकारे एक शेतकरी व्हायचंय, माझ्या शेतातलं धान्य किंवा माझ्या शेतातले काही भाजीपाला असेल तो चांगल्या दर्जाचा कुठे गेला पाहिजे, मी चांगल्या प्रकारचा टेलर झालो पाहिजे.
ते अशा प्रकारे टेलर होईल का मला कपडे शिवण्यासाठी लग्नातले सगळे नवरे कंपनी किंवा या लांब लांबचे लोक माझ्याकडे आले पाहिजे. कोट चांगला शिवता आला पाहिजे. मी सांगत नाही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, पण ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात तुम्ही काय करायचं, ते एकच ध्येय ठेवायचं. तसं त्या व्यक्तीने लैला ठेवलं, तसं तुमचं काय ठेवायचं, एखादं ध्येय ठेवायचं, एखादं यश ठेवायचं. काय तर हे यश मिळवण्यासाठी मला हे पादाक्रांत करावं लागेल आणि त्याचा ध्यास धरा. ध्यास कशाचा धरायचा, यशाचा ध्यास धरायचा. हे तर आजकालची पोरं चित्रमाई ना लगेच या वयात, तर असा ध्यास धरू नका. कळलं ना. आपल्याला यश पाहिजे, आपल्या आई वडिलांचं नाव कमावलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे अब्दुल कलाम बोलले, आय एम नॉट हँडसम. अब्दुल कलाम बघितलं तुम्ही, हा हँडसम होते का ते, बट आय हॅव हँड टू हेल्प अदर. मी हँडसम नाही, पण माझ्याकडे हात आहे दुसऱ्याला देणे, दुसऱ्याला मदत करण्यासाठी. म्हणून आज ते थोर झाले. संपत्तीच पाहिजे. काही मुलांना असं वाटतं की मी गरीब आहे, आमची परिस्थिती गरीब आहे, मी कसा काय पुढे शिकू. काही नाही, मनात ठेवलं सगळं यशस्वी